मी बीड या ठिकाणी आलेलो आहे। इथून बीड 4 किलोमीटर अंतरावर आहे। आपण स्थान वंदन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र पाली तालुका जिल्हा बीड येथील खंडोबा मंदिरातील सर्वज्ञांचं स्थान वंदन करत आहोत। स्थान पोथी अनुक्रमांक 29। या स्थानाला जाण्याचा मार्ग पाली हे गाव सोलापूर बीड मार्गावर बीडहून दक्षिणेस 9 किलोमीटर अंतरावर आहे व मांजरसुंब्याहून उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर आहे। पोहीच्या देवापासून उत्तरेस पाय मार्गे कोळवाडी मार्गे 7 किलोमीटर अंतरावर आहे। पालीला जाण्यासाठी एसटी बस सेवा देखील उपलब्ध आहे। आपण श्री क्षेत्र पाली या ठिकाणी आलोय, पण पालीला आपण जाताना या साईडला पुलाच्या खालून आपल्याला जावं लागतं। इथे एक उड्डाण पूल आहे आणि उजव्या बाजूने आपल्याला मंदिराकडे जाता येतं। तिथंच आपलं पवित्र स्थान आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम। दंडोत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र पाली जिल्हा बीड येथील जे खंडोबाचं मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे। सर्व सद्भक्तांनो, महाराष्ट्रातील आपण अनेक स्थान सध्या वंदन केलेले आहेत। आज देखील दुर्मिळातील दुर्मिळ स्थान वंदन आपण करणार आहोत। श्री क्षेत्र पाली जिल्हा बीड येथील स्थानावरती आलेलो आहोत। मी पाली येथील स्थानावर आलेलो आहे आणि आपल्याला देखील हे गावातील जे काही स्थान आहे, मंदिरातील स्थान आहे, ते स्थान वंदन मी घडवत आहे। स्थानाची माहिती। 1. वस्ती स्थान। हे स्थान पाली गावच्या दक्षिण विभागी बिंदुसरा नदीच्या पूर्व काठावर मैराळाच्या म्हणजेच खंडोबाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे। चौक नमस्कारी आहे। आदरणीय ही श्री उद्धव दादा बीडकर यांच्याकडून आपण श्रवण करणार आहोत। जवळपास आपण 2.5-3 वर्षापूर्वी याही स्थानाला आलो होतो, पण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पुन्हा या स्थानावरती मी आलोय आणि आता आपण प्रत्यक्ष बाबाकडूनच लीळा आपण श्रवण करूया। श्री क्षेत्र पाली येथील ते मंदिराची जी काही लीळा आहे ती आम्हाला निरूपण करावी। दंडोत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। बीडवरून इथून 10 किलोमीटर पाली गाव हे आहे। तिथं मैराळी वस्ती म्हणून वस्ती झालेली होती स्वामीला।
तिथून मैराळी म्हणजे खंडोबाचं, या आजच्या काळामध्ये खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. स्वामी त्या ठिकाणी चौक नमस्कारी आहे. मैराळी वस्ती म्हणजे त्या ठिकाणी चौकामध्ये स्वामी थांबलेले होते थोडे वेळ. तिथून स्वामी पुईच्या देवाला गेलेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आत्ताच आपण ही श्री आदरणीय उद्धवदादा बिडकर यांच्याकडून पाली या स्थानाची लीळा आपण श्रवण केलेली आहे. पोथीमध्ये जी दिलेली आहे तीही मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बीडहून पालीला आले. येथे दुपारचा पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, पहुड उपपहुड झाला व रात्री याच ठिकाणी मुक्काम झाला. पूर्वार्ध लीळा 336 स्थानपोथी. प्राप्त काळी सर्वज्ञ येथून पोहीकडे गेले. या परिसरातील अनुपलब्ध स्थान एक, देवळाच्या नैऋत्येचे परिसर स्थान. पालीची एकूण स्थाने 2. पाली येथील जे काही खंडोबा मंदिर आहे या ठिकाणी मी आलोय. पाठीमागे नदी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं ज्या ज्या स्थानाला भ्रमंती झालेली आहे ते परिसर देखील मी आपल्याला दाखवत आहे. हेमाडपंथी बांधकाम आहे, सर्व अतिशय पुरातन.
श्री क्षेत्र पाली येथील या मंदिरातील जे आहे खंडोबाच्या मंदिरातील स्थानवंदन प्रत्येकाला घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आजचा जो काही व्हिडिओ आपल्याला दाखवलेला आहे त्याच्याविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट जरूर चॅनलवरती लिहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. आपण आता पुढच्या स्थानाला जात आहोत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.